5 वाजले. आता 5 वाजल्याच्या नंतर आता एंट्री करू दिली यांनी. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार, नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेणार. आता आमची गाडी बाहेरून आम्ही आत आणल्याच्या नंतर त्याच्यातल्या बॅगी काढल्याच्या नंतर कपडे वगैरे घेऊन आंघोळ करायला जाणार. तर इथं एवढं चांगलं आणि एकदम म्हणजे सांगता येईल मला स्पष्टीकरण देता येईल, एवढं भयानक एवढं चांगलं वातावरण आहे. आणि इथं व्ह्यू पण एवढा भयानक पण इथं सेवा काय संस्थान जे असेल यायचं ते, पण एवढं खरंच नंबर 1 मानलं गड्या तेव्हा. खरंच याच्यामुळे साऊथ इंडियाची मंदिरं आहेत ना, खरंच मी सांगू पण नाही एवढं भयानक. बिट्टू काहीतरी बाबा आपल्याला माहित नाही. आता इथे नाश्ता करायला थांबलेत पोरं, तर चला आपण आता नाश्ता करून घेऊ. आता वाजले 10 वाजले सकाळचे. आता सगळेजण इथं नाश्ता करायला थांबलेले आहेत. एकदम भारी लागायला. आता आम्ही हलका थोडा नाश्ता करावं म्हणलं. मग एकदम स्वादिष्टच होय, तुम्ही पण घेऊन पहा. हे मेंदू वडा मस्त लागायला बरं का. आम्ही किती खाल्ले, एक खाल्ला होता, आता ही दुसरी प्लेट आहे माझी. आम्ही केला इथं नाश्ता, मेंदू वडा, गोंडा वडा, इडली, डोसा. पुन्हा मेन गोष्ट त्या माणसाला मराठी येते, म्हणजे तो महाराष्ट्रीयनच आहे. त्याला मराठी आल्यामुळे आम्हाला सोपं गेलं मागण्या, म्हणजे नाश्ता मागण्यासाठी सोपं गेलं. पण नंबर 1 नाश्ता झाला. नंबर 1 नाश्ता झाला नंबर, पण रुपये कसं घेतलं महाग लावला नाश्ता, 40 रुपये नाश्ता लावला. नाही पण 40 रुपयाच्या हिशोबाने नंबर एक होता. जो तेरे संग बाटी बातें, बुरे जो हंसी सपने थे, बुरे जो हंसी सपने, वो तो है अभी रोही खड़े बन के. आता श्रीशैलमचा घाट सुरू झालेला आहे. सगळेजण आम्ही आता चेक पोस्ट होणार. आता हे आमचे सगळेजण, आता मी तुम्हाला जंगल दाखवतो. हे दोन्ही साईड जंगल आहे, इकडं बी आणि इकडं बी. इथून जागोजागी वॉर्निंग दिलेले आहेत, वाघ, सिंह, माकडं, लाल माकडा, आपली माकडं नाही, लाल माकडा, असे प्राणी असतात. त्यामुळे थांबायची वॉर्निंग दिली. नाही थांबायचं नाही. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर, तेलंगणा हे आंध्र प्रदेश, श्रीशैलम. आता तेलंगणाहून आम्ही श्रीशैलम साठी दर्शनासाठी आलेलो आहे. तुम्ही घाट बघू शकता, घाट एवढा डेंजर आहे ना, म्हणजे प्रत्येक टर्नवर एकच गाडी जाऊ शकते, एवढं टर्न. बापाचे पाय प्रकार इथे प्राचीन काळातील गुंफा आहेत. हे घाट बघू शकता तुम्ही. आता तरी पाऊस नाही चालू, पावसाळ्यात एवढं भयानक घाट आहे. मौतचा गोवा आहे. 500 मीटर पर्यंत आलं की लगेच एक टर्न आहे. टर्न पण एवढा घात होतं ना. तर हे श्रीशैलमचा रोड आहे, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे घाट आहे. 200 मीटर पर्यंत आलो की परत एक टर्न. हे बघू शकता तुम्ही. आता खतरनाक व्ह्यू आहे इथून. 4 लेअर खाली आलो म्हणतात ते, आणि आता ही 5वी लेअर आहे. अजून किती खाली जायचं आपल्याला? याच्यानंतर अजून एक, आणि नंतर ब्रिज. अजून 2 लेअर राहिलेत म्हणून. 2 लेअर म्हणजे 2 रोड अजून खाली. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस या डॅमचे गेट ओपन करतात ना, तर त्यावेळेस एक सीन बघू शकता तुम्ही, किती भयानक आणि डेंजर दिसते. हे बघा, 75 किलोमीटरचा घाट उतरून आता आम्ही जात आहे मल्लिकार्जुन स्वामीच्या दर्शनासाठी. पाचच्या नंतर पूर्ण असा मार्ग बंद होतो. खालचे बी कोरी जाऊ देत नाही, वरचे बी खालचे. कारण सगळे वन्य प्राणी जे असतात ते रस्त्यावर उतरतात. आम्ही बोलून बघणार आहे तर वन विभागावाल्याला आम्हाला जाऊ द्या म्हणून, कारण आमच्या संग सगळे 15 वाघ आहेत.
विचार आमचा मेन वाघ आहे संजू चाटी वाघ. जंगलात राहून वाघाशी आणि शेणगावात राहून संजू चाटीशी वेर नाही घ्यायचा. हे आता आम्ही पाताळगंगा येथे आंघोळ करायसाठी आलो. पोहण्याचा मनसोक्त आनंद घेणार आहे गंगा भाऊ आम्ही. आता थंडगार पाण्यात पोहणं आम्ही. नाही हो ती म्हणजे पवित्र एका नदी म्हणजे पवित्र नदी म्हणतात या आपले सगळे पोरं नाही पावले पोराकडे घ्या बाय का हे सगळेजण पोहायला गेलेले आहेत. हे बबलेंड ही करायसाठी महाराज अण्णा नदी म्हटलं पाताळ काय लागली माहिती बोला. पाताळ इथं कोणी आजच पाताळ पाहिलं नाही. अच्छा त्याच्यामध्ये पाताळ गंगा हा. इथं अजून कोणी पाताळ पाहिलं नाही. अच्छा जे उगम स्थान झालं ते अजून कोणी पाहिलं नाही. उगम नाही हो हा. पाताळ पाताळ म्हणजे- गंगा. म्हणजे हा बुड आतापर्यंत कोणी पाहिलं नाही. ती किती खोल आहे. पाताळ गंगा त्याच्यामुळे म्हणतात. श्रीशैलमचा घाट आम्ही सगळं ओढला आम्ही पोहायला आलो पाताळगंगेत. पण याच रोडनं आपण आलो आणि हे शेवटचा आपला रूट हे रोड होता. आपण या रोडनं असं आलो. या पुलावून आपण इथं आलो. त्या पुलावून इथं खाली उतरलो. आता इथे सगळेजण आपण पोहायला आलेले आहेत. विजू भाऊ चला पाहू ना. एक घंटा हो गया एक्स्ट्रा हाफ एन आवर. हाँ, डेढ़ हो 2 घंटे में हाफ एन आवर. ओके थैंक यू. अच्छा भाई हमें जाते हो स्विमिंग करना. स्विमिंग अभी हो गया हमारा. तुम जाओ अभी. आता पाताळगंगेमध्ये आता आंघोळ केलं. आता त्याच्यानंतर आम्ही श्रीशैलम जाऊन महानंदीचं दर्शन करायसाठी जाणार आहे. आता साईडनं आपण खाली आलो नाही आंघोळ केले आणि या साईडनं आपण वापस वर चाललो. ते डॅम बघू शकता तुम्ही. ते डॅम आहे जे की आपण पलीकडल्या साईडनं खाली उतरला आणि या साईडनं आपण वापस वर आलो. आता हिच्या समोर आता श्रीशैलमचा घाट आहे. म्हणजे आता घाट चालूच आहे अजून काय संपला नाही. प्रत्येक 500 मीटर पर्यंत आले की डबल टर्न हे बघ ही इथे एक टर्न लगे त्याच्यावर एक टर्न. ही गाडी ते रोड ते रोड म्हणजे पाताळगंगेचा पॉईंट संपला. आता डायरेक्ट श्रीशैलमचा पॉईंट आला. आता याच्यानंतर डायरेक्ट श्रीशैलम मल्लिकार्जुन श्रीशैलम ज्योतिर्लिंग आहे आपल्या. 500 मीटर 400 मीटर एक टर्न आला. म्हणजे असं घर 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 रिंगण करायला रिंगण नुसतं रिंगण चालू हो इकडे. माऊली इकडे रिंग. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरला आम्ही एकदम म्हणजे एकदम बॉर्डरला आहे. बॉर्डर मध्ये आंध्र प्रदेश मध्ये आम्ही आता एंट्री करत आहे. इथे आमची चेकिंग कशी होती बघा. सगळेजण उतरून दिलेले खाली आणि सगळे पोलीसवाले 2 पोलीसवाले आत आणि एक माणूस आमचा आत. सगळे चेकिंग करत आहे. बॅगीच्या आत करत आहेत. आता आम्ही आलो श्रीशैलमला. श्रीशैलमचं आता आम्ही दर्शन घेत आहे. तर आम्ही झालो दर्शन श्रीशैलमच्या. हे श्रीशैलमला आता आम्ही नेमकंच पोहोचलो. आता आम्ही दर्शन करायसाठी जाणार आहे. बाकी तर विजू काय बोलतील. आता आता पाताळगंगेमध्ये आम्ही स्नान केलेले आहे सर्व मित्रांनी. आणि आता आम्ही श्रीशैलमला दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही श्रीशैलमचं दर्शन घेणार आणि पुढील वाटचालीसाठी महानंदीकडे निघणार आहे. श्रीशैलमला आता आम्ही आलोय. इथे दर्शनासाठी थांबलो. आम्ही इथे मोबाईल लॉकर मध्ये ठेवणार आहे इथं. आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जाणार. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर कंटिन्यू करू. आता आमचं दर्शन झालेलं आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलम. तिथं आम्ही दर्शन केलेलं आहे. आत काय मोबाईल न्यायची परवानगी नव्हती त्याच्यामुळे आत काय विषय नाही आला व्हिडिओचा फोटोचा. मागून फोटो काढतात होते पोरांचा असं कटाळ केला त्याच्यामुळे आपण जाऊया म्हणून बाहेर आलो. बाहेरचे 1-2 फोटो घेतले. मित्र पुढे गेलो आणि आम्ही तिघेच मागे. हा बाकी विजूभाऊ बोलतील 2 शब्द. आता इथं दर्शन केल्यानंतर आम्ही इथून पुढे आता प्रवास जाणार आहेत लॉजिंगला आणि तिथे मुक्काम करणार. आणि उद्याचा प्रवास आमचा राहील नंदी महानंदी. महानंदी. मी चालतो. सुनने का गाणं. मस्त दर्शन झालं महादेवांचं मस्त दर्शन झालं. 40 तसं मस्त प्रसन्न महादेव दर्शन झालं. नंबर 1 लुंगी निसली होती. नाईट पॅन्ट एंट्री नाही म्हणले म्हणून नाही रे लुंगी गेली. टी शर्ट और लुंगी. आणि आता आम्ही जाणार आहे महानंदी. नाही ते कसं आहे इथे जमत नव्हतं या चड्ड्यावर त्याच्यामुळे आम्ही काय झालं लुंगी नेसलो. बस सगळेजण आता जेवायला आलो. मसाला डाळ भात
दही. हे आता आम्ही मल्लिकार्जुन सर आता इथून महानंदीच्या इथं आलेलो आहे दर्शनासाठी. आता बाहेर आम्ही जेवण करायलो.